HCF मसावी म्हणजे काय आणि कसा काढायचा ते आज आपल्याला बघायचं आहे. HCF मीन्स हायेस्ट कॉमन फॅक्टर. मसावी म्हणजेच काय, महत्तम सामायिक विभाजक. आता याच्यामध्ये आपल्याला फॅक्टर म्हणजे काय, कॉमन फॅक्टर म्हणजे काय अँड हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे काय ते आधी आपण समजून घेऊया. तर आपण काय करूया, 12 हा नंबर घेऊया. आता 12 या नंबरला मी 2 ने पण डिवाइड करते आणि 5 ने पण डिवाइड करते. 2 ने डिवाइड केल्यानंतर मला रिमाइंडर 0 मिळतो आणि 5 ने डिवाइड केल्यानंतर मला रिमाइंडर 2 मिळतो. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण 2 ने 12 ला डिवाइड केलं त्यावेळेस रिमाइंडर 0 मिळाला, त्यावेळेस 2 हा 12चा फॅक्टर आहे. आणि ज्यावेळेस रिमाइंडर 0 नाही मिळत आपल्याला तेव्हा 5 हा 12चा फॅक्टर नाही असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर ज्या नंबरनी आपल्या गिवन नंबरला डिवाइड केलं तर रिमाइंडर 0 आली तर तो नंबर आपल्या गिवन नंबरचं फॅक्टर आहे. तर 12ला कोणकोणत्या नंबरनी डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो ते नंबर सगळे 12चे फॅक्टर्स आहेत. असे 12चे कोणकोणते फॅक्टर्स आहेत मग, तर फर्स्ट 1 हा नंबर कोणत्या पण नंबरचा फॅक्टर असतो. 1 या नंबरनी 12ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0च येतो. त्याच्यामुळं 1 आणि तो नंबर हा कधी पण फॅक्टर असतातच नंबर्सचे. ओके. तर 1 आणि 12 हे तर 2 नंबर्स या 12चे फॅक्टर आहेत. याशिवाय 2 हा एक फॅक्टर आहे. त्याच्यानंतर 3 पण येईल फॅक्टर. 3 ने पण 12ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. 4 ने पण 12ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. 6 ने पण 12ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो. ठीक आहे. आणि हे सगळे झाले 12चे फॅक्टर्स. ओके. आपण व्यवस्थित मांडून घेऊया. 1 2 3 4 6 अँड 12 हे झाले 12चे फॅक्टर. तसेच 18चे कोणकोणते असे फॅक्टर्स आहेत की 18ला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येणार आहे. तर 1 हा सगळ्यांचाच कॉमन फॅक्टर्स असतो. 1 आणि 18 तर हे 18चे फॅक्टर्स असणारच. पण त्याशिवाय 2 एक येईल, 3 एक येईल. ठीक आहे. 6 एक येईल, 9 एक येईल आणि 18 एक येईल. ठीक. हे झाले 12 आणि 18चे फॅक्टर्स. आता आपल्याला काय करायचं, कॉमन फॅक्टर काढायचं आहे. कॉमन फॅक्टर. ओके. यालाच आपण मराठीमध्ये विभाजक म्हणतो. ठीक आहे. आणि आता आपण सामायिक विभाजक काढतो आहोत. ठीक आहे. त्यालाच आपण कॉमन फॅक्टर म्हणतो. तर कोणकोणते आहेत कॉमन फॅक्टर्स, तर 1 नंतर 2 नंतर 3 6 हे सगळे झाले कॉमन फॅक्टर्स. आता ह्या सगळ्या कॉमन फॅक्टर्समध्ये आपल्याला हायेस्ट कॉमन फॅक्टर काढायचा आहे, म्हणजेच महत्तम सामायिक विभाजक सगळ्यात मोठा. तर 6 आहे. त्यालाच आपण HCF असं म्हणतो. तर HCF 12 आणि 18चा किती आहे मग 6 आहे. ठीक आहे. तर आता HCF काढताना काय करायचं, आधी फॅक्टर्स घ्यायचे, फॅक्टर्समधले कॉमन फॅक्टर्स काढायचे आणि कॉमन फॅक्टर्स काढल्यानंतर त्याच्यातला हायेस्ट कॉमन फॅक्टर निवडून काढायचा. तर आपला HCF येऊन जातो. तर आता ही एक मेथड झाली आणि अजून एक मेथड आहे HCF काढायची, प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. ती आता आपण बघूया. HCF काढायचा आहे 12 आणि 18चा प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनी. तर ॲट फर्स्ट 12चे फॅक्टर्स घेऊया आपण. तर 12चे आपण हॉरिझॉन्टल फॅक्टर्स घेऊया आणि व्हर्टिकल दोन्ही पण आपल्याला करता येतात. तर मी 12चे हॉरिझॉन्टल घेते आणि 18चे व्हर्टिकल. दोन्ही मेथड तुम्हाला समजावून सांगते. तर 12ला मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहायचं आधी. 12ला 6 मल्टिप्लाय बाय 2 या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिता येईल. अगेन 6ला कोणत्या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिता येईल, तर 2 मल्टिप्लाय बाय 3 या मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये लिहिता येईल. तर आता आपल्याला 12चे फॅक्टर्स सापडलेले आहेत. 12 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 हे झाले 12चे फॅक्टर्स. तसंच आपण 18चे फॅक्टर्स घेऊया. तर 18 जे आपण व्हर्टिकल मेथडनी काढूया. तर 18ला कोणत्या नंबरने डिवाइड होतं बघायचं आधी, स्मॉलेस्ट. तर 2 या नंबरने डिवाइड होतं. तर 2 डिवायडेड बाय 18 करायचं. जो कोशंट येतो तो इथं लिहायचा 9. ठीक आहे. आता अगेन 9ला कोणत्या नंबरने स्मॉलेस्ट नंबर डिवाइड होतो, 2ने तर होत नाही. मग आता 3ने बघते मी. तर 3 3 जा 9 आणि इथं 1 येईपर्यंत आपण डिवाइड करायचं. ठीक आहे. तर 3ला 3नेच डिवाइड करायचं, इथे आलं 1. तर हे झाले 18चे फॅक्टर्स. 18चे कोणकोणते फॅक्टर्स आले, 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. आता याच्यामधले आपण कॉमन फॅक्टर्स घेऊया. कोणकोणते कॉमन फॅक्टर्स आहेत, तर 2 एक आहे आणि आता
3 एक आहे. ठीक आहे. फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच हायेस्ट कॉमन फॅक्टर. ओके, किंवा 2. आणि HCF म्हणजेच काय असतं, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स. 2 × 3 इज इक्वल टू 6. तर HCF 6च आलेला आहे, इकडे पण 6च आलेला आहे. पण ही झाली प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. तुम्हाला जी सोपी वाटेल ती करा तुम्ही. HCF ऑफ 15 and 90 आपल्याला काढायचं आहे. जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर 15 6 90 येतं. म्हणजेच 90चा 15 हा एक फॅक्टर आहे. 90चा फॅक्टर आहे 15 आणि 15 आणि 19चा HCF काढायचा असेल तर याचा HCF म्हणजे स्मॉलेस्ट नंबर येतो. ठीक आहे. आता स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे 90 आणि 15 मधला, तर 15. 90 आणि 15चा HCF येईल. तर येतो का आपण चेक करून बघूया. तर ॲट फर्स्ट आपण यांचे फॅक्टर्स घेऊया. तर 15चे फॅक्टर्स घेऊया. 15 इज इक्वल टू 3 × 5 असं आपल्याला लिहिता येईल, करता येईल मला. ठीक आहे. आता त्याच्यानंतर याला अगेन 3नी डिवाईड करता येईल. अगेन 3नी डिवाईड करता येईल आणि त्या 5नी डिवाईड करूया. 5 1 जा 5. ओके, इथं 1 येईपर्यंत आपल्याला डिवाईड करावं लागतं. तर आता कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहे त्याच्यामधले 3 आणि 5. ओके. आणि HCF म्हणजेच काय सांगितलं मी तुम्हाला मगाशीच, कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन. 3 × 5 इज इक्वल टू 15. तर यांचा HCF 15 येतो. HCF ऑफ 25 आणि 75 काढायचं आहे. आता मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की 75लाच आपल्याला 3 × 25 असं लिहिता येतं. म्हणजेच 75चा 25 हा फॅक्टर आहे. त्याच्यामुळं असे जर नंबर्स आले, एक नंबर दुसऱ्या नंबरचा जर फॅक्टर असेल आणि त्यांचा आपल्याला HCF काढायचा असेल तर यांचा HCF आपल्याला बघितल्या सांगता येतो. तर छोटा नंबर HCF असतो, मगाशीच मी सांगितलं. तर यांचा HCF 25 येतो. तरी पण आपण एकदा काढून बघूया. तर 25चे काय फॅक्टर्स येतील, 5 × 5 आणि 75चे फॅक्टर्स आपण या मेथडनी काढूया. 5 वर्टिकल मेथडनी. 5 1 जा 2, 5 5 जा. ओके. परत याला 3नी डिवाईड करता येईल. 3 5 जा 15 आणि याला परत 5नी 5 1. ओके. आता 75चे काय फॅक्टर्स येतील, 75 इज इक्वल टू 5 × 3 × 5. आता यांच्यामधला 25 आणि 75 मधले आपल्याला कॉमन फॅक्टर शोधायचे आहेत. कॉमन फॅक्टर्स कोणकोणते येतील, तर 5 5 5 5 2 टाइम्स 5 आले यांचे कॉमन फॅक्टर्स. तर HCF म्हणजेच काय असतं, मल्टिप्लिकेशन ऑफ कॉमन फॅक्टर्स असतं. 5 × 5 इज इक्वल टू 25 आलं. ठीक आहे. आता आपल्याला HCF ऑफ 39 आणि 25 काढायचं आहे. आता इथं पण बघितलं कळेल आपल्याला. तर यांचा HCF 1 येईल, कारण 39 हा प्राईम नंबर आहे. कोणताही एक प्राईम नंबर आणि दुसरा नंबर आला तर प्राईम नंबर आणि त्या नंबरशिवाय दुसरे कोणतेच फॅक्टर्स नसतात. त्याच्यामुळं 39 आणि 25चा HCF 1 येतो. तरी पण आपण एक काढून बघूया. 39चे काय फॅक्टर्स येतील, 1 × 39, कारण 39 प्राईम नंबर आहे. आणि 25चे काय फॅक्टर्स येतील, 5 × 5. आता यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर कोणता आहे, तर कॉमन फॅक्टर्स नाही. ठीक आहे. आता याला आपल्याला 1 पण लिहिता येईल मल्टिप्लाय करून. तर 5 × 5 × 1. ठीक आहे. तर 1 हा फॅक्टर प्रत्येक नंबरचा असतो, आपण प्रत्येक वेळी लिहित नाही. ठीक आहे. तर आता यांच्यामध्ये फक्त 1 हा कॉमन फॅक्टर येईल. तर त्यांच्यामुळं यांचा HCF 1 येतो. ठीक. एवढं लक्षात ठेवा. कधी पण 2 प्राईम नंबर्स आले, सपोज 5 and 7चा आपल्याला HCF काढायचा असेल तरी पण त्यांचा HCF 1च येतो. ठीक आहे. आणि दोन्हीपैकी एक नंबर जरी प्राईम नंबर आला, फॉर एक्झाम्पल 19 आणि आपल्याला 15चा HCF काढायचा, तर यांचा HCF पण 1 येईल, कारण 19 हा नंबर प्राईम आहे. दोन्हीपैकी एक नंबर जरी प्राईम आला तरी पण HCF 1 येईल. आणि दोन्ही नंबर जरी प्राईम आले तरी पण HCF 1 येईल. एवढं लक्षात ठेवा. HCF ऑफ 49 आणि 56 काढायचं आहे. तर ॲट फर्स्ट 49चे फॅक्टर्स घेऊया. 49चे फॅक्टर्स काय येतील, तर आपण हॉरिझॉन्टल पद्धतीने फॅक्टर्स घेऊया. तर 49ला कोणत्या नंबरने डिवाईड होतं, तर 7नी. 7 × 7 हे 49चे फॅक्टर्स येतील. 56चे काय फॅक्टर्स येतील, तर 56चे आपण या पद्धतीने पाडूया.
तर 2ने डिवाइड होतं 56ला. तर 2 2 4 16, 2 8 जा. ठीक आहे. अगेन 28ला 2ने डिवाइड करता येतं. ठीक आहे. 2 1 जा 2 आणि 2 4 जा 8. अगेन 14ला 2ने डिवाइड करता येतं. 2 7 जा 14 आणि 7ला 7ने डिवाइड करूया 1. आता 14 9चे कोणकोणते फॅक्टर्स आलेले आहेत? 56चे कोणकोणते फॅक्टर्स आलेले आहेत? 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 7. आता 56 आणि 49मधले आपल्याला कॉमन फॅक्टर शोधून काढायचे आहेत. आपल्याला नंतर HCF काढायचं आहे म्हणून कॉमन कोणकोणते फॅक्टर्स आहे? तर 7 हा फक्त कॉमन फॅक्टर आहे. ठीक आहे. एकच कॉमन फॅक्टर आहे, त्याच्यामुळं HCF ऑफ 49 अँड 56 इज 7. ठीक आहे. अजून एखादा फॅक्टर आला असता तर आपण कॉमन फॅक्टरचं मल्टिप्लिकेशन करतो, म्हणजेच HCF काढतो. ठीक आहे. तर आज आपण HCF कसा काढायचा ते पाहिलेलं आहे. HCF म्हणजेच काय? तर हायेस्ट कॉमन फॅक्टर. आता हायेस्ट आधी दोन्ही नंबर्सचे फॅक्टर्स काढतो आपण आणि दोन्ही नंबरचे फॅक्टर्स काढल्यानंतर त्यांच्यामधले कॉमन फॅक्टर्स काढतो आणि कॉमन फॅक्टर्सचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच त्यांचं HCF असतं. ठीक आहे.